कमी कामात जास्त नफा च्या उद्देशाने दर्यापूर तालुक्यात अवैधरित्या तस्करी केल्या जात आहे। यात महसूल विभागाचे अधिकारी तसेच पोलीस अधिकारी सुद्धा सामील असल्याचे बोलल्या जात आहे। दर्यापूर तालुक्यातून संपूर्ण रेती घाटातून रात्रीची रेती तस्करी होत असल्याची माहिती असून सुद्धा संबंधित विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचेही बोलल्या जात आहे। अवैध रेती तस्कर एवढे जबर झाले की त्यांना शासनाचा सुद्धा धाक नसल्यासारखे वागत आहेत। काही रेती तस्करी शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर व माहिती देणाऱ्यांच्या अंगावर सुद्धा धावून जातात। एवढी गुन्हेगारी दर्यापूर तालुक्यात वाढताना दिसत आहे। अवैध रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर व काही ट्रक यांच्या वेगाला नियंत्रण नसतात। सुसाट वेगाने हे रेती तस्कर आपली मनमानी करत रात्रीची रेती तस्करी करत असतात। यामुळे मोठा अपघात सुद्धा घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। असाच काहीचा प्रकार काल दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5:30 ला दर्यापूर येथे टाले हॉस्पिटल रोडवरून अवैध रेती वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर क्रमांक MH27 BZ5679 या ट्रॅक्टरला अधिकाऱ्याने हात दाखवला असता सदर ट्रॅक्टरने पळ काढण्याचा प्रयत्न केला। सदर ट्रॅक्टरचा पाठलाग करताना ओव्हर स्पीडने ट्रॅक्टर पलटी झाला। सदर ट्रॅक्टर जप्ती करून महसूल पथक व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने पोलीस स्टेशन दर्यापूर येथे लावण्यात आला। सह्याद्री माझा न्यूज करता सुरेश देशमुख, दर्यापूर।